तो क्या बोलती राहील की पब्लिक, आज तुमचा भाऊ निघाला पिंपळनेर जाण्यासाठी. का बरं? कारण की ताराबाद मध्ये बोर होत होतं. थोडं पुढे आलो आणि दिसलं मांगी तुंगी, आणि करण एवढी स्लो गाडी चालवत होता. त्याला बोललो, ए भाऊ अरे जरा स्पीडने गाडी चालव रे. तो म्हणे नाही मेरे पप्पा बहुत मारते म्हणे. जाऊ दे भाऊ, मग काय आता. बोलता बोलता आलो आता आम्ही सेलबारी मध्ये, आणि सेलबारी मध्ये एवढे खड्डे की माझं कंबर डायरेक्ट म्हणे भाऊ तुझाही पुढे मी थांबते इथेच म्हणे. सेलबारीच्या खाली चालू होतं फोटोशूट, आणि त्याच्यातून एकाचं लक्ष गेलं कॅमेऱ्याकडे, आणि त्यांनी लगेच केलं हाय. मुंबई जायला पण जेवढा त्रास होत नाही त्याच्याहून पण जास्त त्रास झाला पिंपळनेर जाण्यासाठी. एवढे खड्डे आणि पाऊस म्हणतं माझं काम अचानक मग भयानक बरं का. पाऊस एवढा वाढला की आमचा थांबण्यातच फायदा होता. थांबलो आणि बघा मग नंतर पाऊस कमी झाला आणि आम्ही निघालो पुढे. आता डोक्यावर रूम आले, तुमच्याशी काय खोटं बोलू. आणि आम्ही चाललो होतो पिंपळनेरला चप्पल घ्यायला. काय? हो बरोबर ऐकलं, चप्पल घ्यायला. आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये एक तरी लाल परी दिसते, पण आज परी स्वतः लाल झालेली होती. अरे बिचारी. कधी कधी असं वाटतं ना की चष्म्याला पण वायफर पाहिजे, कारण की ना पावसात रिअल स्ट्रगल काय असतं ते फक्त आम्हा चष्म्यावाल्यांना विचारा. 30 मिनिटाच्या रस्त्याला 2 तास लावून आम्ही कसं तरी पोहोचलो पिंपळनेर मध्ये. आणि पिंपळनेर मध्ये चाललो आता डायरेक्ट चप्पलच्या दुकानात. आणि पिंपळनेर मध्ये पाणी ऑलरेडी पडून गेलेलं होतं. मला पिंपळनेर मध्ये दुकानं काय माहित नाही, पण या गल्लीला बघून असं वाटत होतं की ही सोनार गल्ली आहे, कारण की ते सगळे ज्वेलर्स शॉप. तिथे शारदा बूट हाऊस म्हणून एक शॉप होतं, त्याच्यात गेलो. पण बायांना साड्या पसंत येतील लवकर, पण आमच्या भाऊला काय सँडल आणि चप्पल पसंत येत नव्हती. तिथून निघालो आणि गेलो दुसऱ्या शॉप मध्ये. आता या भावाला मी काय ओळखत नाही, पण बिचाराला द्या शेअर करून तुमच्या जर ओळखीचा. एवढं स्ट्रगल करून आम्ही पिंपळनेरला गेलो, पण फायदा तर काहीच झाला नाही. फायदा आता एकच गोष्टीचा की तुम्ही मला पटकन फॉलो करा, लाईक करा, कॉमेंट करा, आणि हा व्हिडिओ पिंपळनेरकरांना शेअर करा. चला बाय बाय.